या छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे. माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सर्वसामान्य जनता वंचित बहुजन आघाडीचा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता मोठं वादंग जे आहे ते महाराष्ट्रभरात निर्माण झालेलं आहे आणि त्यावरून बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक तांबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जिल्ह्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी आणि त्याचबरोबर शहराच्या ठिकाणी करावं असे आवाहन केलं होतं. त्याच अनुषंगाने जे आहे आज बुलढाणा शहरातील संगम चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या पुस्तकाचं वाचन या ठिकाणी केलं गेलं आणि आपण बघू शकताय मोठ्या संख्येनं जे आहे या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी या पुस्तकाचं वाचन देखील केलेलं आहे. याचबरोबर जे आहेत जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. भाऊ काय सांगाल नेमकं आज जे आहे ते वाचन केलं आहे पुस्तकाचं, काय भावना आहेत? नक्कीच ज्या पद्धतीनं RSS असो मनुवादी वृत्तीचे लोक असो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किळसवाना इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याच दृष्टीने विरोध करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांचा खरा गौरव इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गोविंदजी पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आम्ही वाचन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवायचा असेल तर छत्रपती कोण होता या पुस्तकाचं वाचन सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तीने केलं पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या जे वक्तव्य केले त्या नक्कीच मी सुद्धा ते ऐकलेलं आहे. परंतु तुम्ही दिलगिरी व्यक्त करता जेव्हा प्रशांत आंबी यांच्या आईला कमरेखालच्या शिव्या देतात, त्यांच्या पत्नीला कमरेखालच्या शिव्या देतात, 9 मिनिटांमध्ये 38 शिव्या देतात आणि नंतर तुम्ही जाहीर माफी मागतात, दिलगिरी व्यक्त करतात. त्याच पद्धतीने जेम्स लेन यांनी सुद्धा एक जिजाऊ मातेच्या वरती चारित्र्यावरती शिंतोडे उडवले होते. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. म्हणजे हा एका प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. एका प्रकारे तमाम महाराष्ट्रातील माते भगिनींचा हा अवमान केला आहे. नंतर दिलगिरी व्यक्त करून चारित्र्य त्यांना पुन्हा वापस मिळत नाही. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे एका प्रकारे सूर्यावर थुंकण्यासारखा हा विषय आहे. निश्चितच तर हा जो प्रकार आहे हा निंदनीय आहे आणि यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी हे पुस्तक जे आहे पूर्ण या ठिकाणी वाचणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि याचा प्रसार देखील संपूर्ण जिल्ह्याभरात आपण करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कॉम्रेड पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत 1988 मध्येच हे पुस्तक प्रकाशित करून केलेलं आहे. परंतु RSS धार्जिन तसेच BJPचे काही लोक असतील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर खूप मोठा घाला होत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिले आणि कॉम्रेड पानसरे यांनी लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आज इथं घेत आहोत. नक्कीच वाद तिथूनच चालू झालेला आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज नुसतं माझ्या रक्ताच्या थेंबात आहे असं सांगून संजय गायकवाड एका प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करतात, महिलांचा अनादर करतात. ज्या 9 मिनिटांमध्ये 38 अश्लील शिव्या संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांच्या आईला व पत्नीला दिलेल्या आहे
ते त्यांच्या आईला किंवा पत्नीला दिलेल्या नाही, त्या तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींना दिलेल्या आहे. मा जिजाऊंच्या लेकी आहे, मा सावित्रींच्या लेकी आहे, मा रमाईंच्या लेकी आहे. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम संजय गायकवाड नेहमी करत असतात. त्यांचा सुद्धा मी तीव्र शब्दामध्ये इथं निषेध करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दिलगिरी व्यक्त काय करायची हो. आता तुम्हाला एक सांगतो, आज के शिवाजी नरेंद्र मोदी, हा हरामखोर नरेंद्र मोदी का शिवाजी महाराजांचा वंशज समजतो की स्वतःला शिवाजी महाराज समजतो? याच्यावरती संजय गायकवाड का बोलत नाही? दगलबा शिवाजी हे याचे लेखक कोण आहे? प्रबोधन ठाकरे. त्याच्याही पलीकडे जाऊन द ग्रेट मराठा, शिवाजी द ग्रेट मराठा यांनी सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे. मग यांच्या घरात जाऊन ते त्यांना जीवही मारणार आहे का? त्यांच्या जीभ घासळणार आहे का? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आज तुम्हाला सांगतो, शिवाजी किंग, हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया हे पुस्तक जेम्स लेननं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मा जिजाऊंचा चारित्र्यावर आक्षेप पान नंबर 93 वरती केलेला आहे. या संजय गायकवाडांना माझा प्रश्न आहे की जर तुम्ही या नरेंद्र दाभोळ, गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशनाला जो आम्ही याच्या आई बहिणीहून शिव्या देतात, तर तुम्ही यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना मारणार आहेत का? याच्याही पलीकडे जाऊन मी एक प्रश्न उपस्थित संजय गायकवाडांना करतो. यामध्ये शिवाजी हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया यामध्ये ज्या पद्धतीने मा जिजाऊंवरती जेम्स लेन याने आरोप केले, त्याच पद्धतीने संजय गायकवाड यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आई बहिणीला शिव्या देऊन ते महाराष्ट्राचे जेम्स लेन आहे हे माझं त्यांना माझं मत व्यक्त करतो आणि त्यांना जेम्स लेन महाराष्ट्रातील संबोधतो. कारण की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नाव घेण्याचा अधिकार नाही, ते महिलांचा आदर करू शकत नाही, शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकत नाही, जो महिलांसाठी आदर करू शकत नाही, त्यांच्या चरित्रावरती शिंतोडे उडवतो, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून घेण्याचे सुद्धा अधिकार नाही. या प्रसंगी त्या वक्तव्याचा सुद्धा मी निषेध करतो. आणि महाराष्ट्रातील जेम्स लेन हा संजय गायकवाड आहे या प्रसंगी आपल्याला सांगतो. संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या पक्षाचे दुधाभिषेक करत आहेत. नाही, ते तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो त्यांच्या पद्धतीने करो. परंतु आम्ही आमच्या पद्धतीनं छत्रपतींचा खरा इतिहास हा शिवाजी कोण होता कॉम्रेड पानसरे लिखित या पुस्तकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवणार आहे. आणि याच्या 5000 प्रती आता बुलढाणा शहरामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कशा वाटप करता येईल त्याचा आम्ही आता सर्व आमची जिल्ह्याची टीम असेल, तालुक्याची टीम असेल, त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. जे प्रशांत आंबी आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मागणी केली आहे की आमदारकी रद्द करावी संजय गायकवाड. नक्कीच केली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी जर विधिमंडळामधील एखादा सदस्य अशा गैरवर्तन करत असेल, आजची परिस्थिती थोडी आहे. 4 दिवसा अगोदर आदिवासी मुलींबाबत वक्तव्य केलेलं आहे. 2 दिवसा अगोदर प्रशांत आंबी यांच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली, नेहमीसाठी ते महिलांचे अनादर करत आहे, त्यांच्या चारित्र्यावरती शितोडे उडवत आहे. त्यामुळे कुठंतरी संजय गायकवाड हे मी तर म्हणतो महाराष्ट्राचे जेम्स लेनच आहे. कारण की त्यांना छत्रपती शिवरायांचा नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचे खूप मोठे आदर्श होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन
पडलं पाहिजे, राज्यात शासन कसं चाललं पाहिजे, महिलांमध्ये आदर कसा असला पाहिजे. रोजी कॉम्रेड देवेंद्र फडणवीसांनी पहिली आवृत्ती लिहिली होती. त्या निमित्ताने त्याचं मनोगत मी या ठिकाणी वाचून दाखवतो. 11 मे 1987 रोजी कोल्हापुरातील आम्ही भारतीय या लोक आंदोलनाच्या वतीने शिवकालाचे खरे अंतरंग असा विषय ठेवून माझे व्याख्यान झाले. समाजवादी प्रबोधनीचे सहचिव प्राध्यापक सुभाष पाटील होते. आम्ही भारतीय नावातून व्यक्त होणाऱ्या विचारांचे व व्यवहाराचे शहरातील बरेच कार्यकर्ते हजर होते. व्याख्यान बरे झाले. या व्याख्यानाचे टेप रेकॉर्डर केले होते. AISF व AIYFच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जिल्ह्यात व बाहेर जिल्ह्यात प्रसार केला. नंतर बऱ्याच ठिकाणी या विषयावर बोलतो. या व्याख्यानातील मांडणीची व आशयाची उपयुक्तता सर्वांना जाणवते.